लोणी काळभोर मध्ये आज तुकोबा महाराजांची पालखी आलेली आहे. या पालखीमध्ये मला एक विठोबा भेटलेला आहे छोटा. बाळा तुझं नाव काय? ऋग्वेद. ऋग्वेद. तुला काय म्हणायला येतं? मला श्लोक आणि भजन म्हणायला येत. आता तू एक श्लोक म्हणून दाखव बाळा मला. ठीक आहे. गणाधीश गोईश सर्वा गुणांचा आरंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा चटवार वाचा नमो पंथ अनंत त्यारा हवाचा. छान. आता एक भजन म्हण. आता एक भजन म्हण. भजन. संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख. छान. तुला भजन म्हणायला कोणी शिकवलं? मला हा? मला बाबांनी शिकवलं. हा. तुला कोण आवडतं? मला आई आवडते. आई आवडते. आता पांडुरंगाचं दर्शन घेणार आहे. घेतलं का दर्शन तू पालखीचं? हा घेतलं ना. घेतलं होय. काय मागितलं पांडुरंगाकडे? आ? काय मागितलं त्यांना? त्यांना हा? बुद्धी दे म्हणला का मला? हा. हा. छान. तर हा बोलका छोटा विठू माऊली माझ्या सोबत होता. अतिशय छान देखणं असं रूप यांनी घेतलेलं आहे. त्याला श्लोक येतात, अभंग म्हणा येतात. अशा पद्धतीचं लहान मुलांवर संस्कार होणं हे खरं आपल्या महाराष्ट्राला गरजेचं आहे. अशा पद्धतीची संस्कारित मुलं होणं हे खरं महाराष्ट्राचं आपल्या भाग्य असणार आहे. कॅमेरामॅन महेश, संतोष .com महाराष्ट्र, पुणे.